ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली चर्चा सुरू आहे. आज मातोश्रीवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जी भेट झाली त्या भेटीमागे दडलंय काय? आपल्याला जुना सिनेमातलं वाक्य आठवत असेल, टोपी खाली दडलंय काय, पण या भेटीमागे दडलंय काय? कारण त्याचे सुद्धा भरपूर कंगोरे आहेत. त्याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. पुन्हा एकदा देसाईजी आणि प्रवीण पुरंदरेंकडे जाण्यापूर्वी मी जातोय संदीप प्रधानांकडे. संदीप प्रधानजी, समजा धरून चालू की अशी काही संभाव्यता असेल की मनसे शिवसेना जवळ येतील, काहीतरी होईल त्यामध्ये, पण आपण हे लक्षात घेऊयात, शिवसेना आता एक बृहत महाराष्ट्रवाद, हिंदुत्ववाद या प्रवाहाकडे जात असताना मराठी भाषेचा आग्रह आणि अतिशय निग्रही मराठीवाद मांडणारी मनसे जवळ घेणं म्हणजे शिवसेनेचा हिंदू, बिहारी, उत्तर भारतीय मतदार दुरावणं, हे लक्षात घेऊन तुम्हाला वाटतं मनसेला जवळ करतील शिवसेनावाले? प्रधान सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? संदीप प्रधानपर्यंत आपण जाऊ शकत नाही. मी हाच विषय घेऊन समीरण सरांकडे येतो आणि त्यानंतर देसाईंकडे. कसं काय शक्य नाही? मला असं वाटतं प्रसन्न की प्रत्येक वेळेला आपण बघतो की युपीए गव्हर्नमेंटमध्ये किंवा एनडीए गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा, एनडीए गव्हर्नमेंटमध्ये 23-27 पक्ष एकत्र आलेले होते. त्यावेळेला प्रत्येक पक्षाचा अजेंडा वेगवेगळा होता, पण वाजपेयींच्या समर्थ नेतृत्वाखाली त्यावेळेला या पक्षांना आपल्या अजेंड्यापैकी काही मुद्दे हे बाजूला ठेवायला लागले, त्याच्याकडे लक्ष थोडंसं बाजूला ठेवून कमी करावं लागलं. तसंच इथेही होऊ शकतं, कारण कुठल्याही पक्षाचा अजेंडा फक्त एक असू शकत नाही. म्हणजे मनसेचा अजेंडा हा काही फक्त एक नाही. मनसेने अनेक इश्यूज, त्याच्यानंतर टोलचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, मराठी पाट्यांचा प्रश्न असेल, असे अनेक मुद्दे हाताळलेले आहेत. तेव्हा त्यांचा काही फक्त एक कलमी अजेंडा नव्हता की बाबा मागच्या 3 वर्ष त्यांनी फक्त इथे मराठी भाषिकच राहिले पाहिजेत, बाहेरच्या सगळ्या उत्तर प्रदेश, बिहार मधल्या लोकांना इथे विरोध किंवा त्यांनी इथे यायचंच नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांना ठेवून चालणार नाही, तशी त्यांनी पूर्ण वेळ ठेवलेली पण नव्हती. जर कॉमन मिनिमम प्रोग्राम, ज्याचा उल्लेख निलेश निमागाशी केला, तसा काही होणार असेल तर त्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये कुठल्या मुद्द्यांवर भर द्यायचा आणि कुठल्या नाही, किंवा कुठले मुद्दे बाजूला ठेवायचे, याचं क्लिअर कट डेफिनेशन या दोन्ही पक्षांना करावं लागेल. आणि मुद्दा असा आहे की आता प्रत्येक मुद्द्यावर भाजपा शिवसेनेला कोपऱ्यात ढकलून कोंडी करायला बघते. शिवसेनेला चांगली खाती नाहीत, शिवसेनेला काम करायला वाव नाही, शिवसेनाच विरोधी पक्षाचं काम करते की काय, असं चित्र उभं झालेलं आहे. या चित्रात आपण जर बघितलं, या अँगलने आपण जर बघितलं, तर शिवसेनेला मनसेशी कॉमन मिनिमम प्रोग्राम ठेवून जुळवून घेणं हे अधिक फायद्याचं आहे. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रामधल्या, विशेषतः मुंबईमधल्या आणि आसपासच्या महानगरपालिकांमधल्या मतदाराची सायकोलॉजी आपण जर बघितली, तर मला असं वाटतं की एक तुफान मुलुक मैदान तोफ राज ठाकरेंच्या रूपाने शिवसेनेला जर मिळाली, आणि लक्षात घ्या त्याही वेळेला 95च्या वेळेला सुद्धा मला आठवतंय की बाळासाहेबांबरोबर असेल किंवा वेगळ्या ठिकाणी असेल, राज ठाकरेंच्या ज्या सभा व्हायच्या, तो प्रतिसाद आज सुद्धा राज ठाकरेंच्या सभांना मिळतो. कल्पना करून बघा की या दोन्ही बंधूंनी काही समझोता केला, काही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर स्वतःचं अस्तित्व कायम ठेवून दोघं जर या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम करायला गेले दोन्ही पक्ष, तर अख्खा महाराष्ट्र ढवळून काढण्याकरता राज ठाकरेंच्या या सगळ्या कौशल्याचा किंवा या सगळ्या वक्तृत्वाचा हा फायदा शिवसेनेला होणार आहे. आणि दोन्ही जर एकत्र वेगळं अस्तित्व ठेवून एकत्र येऊन लढणार असतील, तर मराठी माणसावर त्याचा इम्पॅक्ट या धक्का तंत्रांनी फार पटकन पडेल, याची दोन्ही बंधूंना खात्री आहे. आज उद्धव ठाकरेंचं नेमस्त जरी असलं तरी ऑर्गनायझेशनल स्किल प्रूव्ह करणारं नेतृत्व हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे, त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे. आणि बाळासाहेबांच्या नंतरच्या काळामध्ये शिवसेनेला मिळालेलं घवघवीत यश, आणि ते सुद्धा मोदी लाटेमध्ये सुद्धा शिवसेनेने स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवणं, युती भंगल्यानंतर सुद्धा त्यांनी शिवसेना ज्या ताकदीने चालवून दाखवली आहे, अशा काळात जर या दोन बंधूंचं वेगळं अस्तित्व राखून एक समांतर जाणं, पण एका पर्पज करता एकत्र येणं, म्हणजे एका अर्थाने वेगळ्या प्रकारची युतीमधल्या पक्षांचं अस्तित्व हे वेगळं राहिलेलं आहे. ते पक्षांचं अस्तित्व काही पुसलं गेलं नाही. भाजपा शिवसेना असेल किंवा काँग्रेस एनसीपीची आघाडी असेल, त्यामुळे पक्षांचं अस्तित्व वेगळं, पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जर दोघे एकत्र येऊन काही काम करणार असतील, तर ते मराठी माणसालाच नव्हे तर महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांना जास्ती भावेल. आणि अशा प्रकारचे फिलर्स, आज आपल्याला सूत्रांनी दुपारी जे सांगितलं, अशा प्रकारचे फिलर्स सामान्य तळागाळातल्या शिवसैनिकांपासून ते शिवसेनेच्या आमदारांपर्यंत, थेट उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत, अशी आपल्या सूत्रांची माहिती आहे. बरं, मी संदीप प्रधान आणि बाकीच्या राजकीय विश्लेषकांकडे जाण्यापूर्वी मी प्रवीण पुरंदरेंच्या बाजूला आता मनसेचे आमदार आहेत. आम्हाला सांगा, ही जी काही आज दिवसभरातली घडामोड घडलेली आहे त्याकडे मनसे तुम्ही कसे बघताय, मनसे सैनिक तुम्ही कसे बघताय, काय वाटतंय तुम्हाला? साहेब, मला तर खरं असं वाटतंय की आजचा जो दिवस आहे तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे. जर हे दोन भावंड आज एकमेकांशी कुठल्याही मध्यस्थी न घेता सुसंवाद साधतायत, आणि त्या सुसंवादामधून खरं तर उद्याची जर काही समजा राजकीय भूकंप व्हायची जर शक्यता वाटत असेल, तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांच्या
बरोबरीने ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांनी अतिशय जवळून कारभार पाहिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची सत्ता अभूतपूर्व सत्ता यावी म्हणून शिवसेनेचा हा प्रखरतेने सातत्याने हा संघर्ष राहिलेला आहे. बरं. परंतु हे घरातलं दोघांच्या बाबतीतलं ज्या बाबतीतल्या भूमिका घेऊन जे दोघंही वेगळे झालेत या दोन भावंडामुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये फळी आली आणि शेवटी हे सत्ता संघर्ष शेवटी माणसाचा किती नाही म्हटलं तर या संख्येच्या गणितावर उद्याच्या असलेल्या सत्ता असतात. हो. किती लोकप्रियता असेल राजसाहेबांच्या सभेला आपण तुफान गर्दी पाहतो, प्रचंड तिथं लोकप्रियता पाहतो, हो. पण ते मतामध्ये काय येत नाही हा मोठा आमच्यासाठी विषय आहे. बरं. आणि शिवसेनेमध्ये इतकी उत्तम संघटना असून सुद्धा शिवसेनेला एखाद्या ठराविक असलेल्या आकड्याच्या पुढे जाता येत नाही, म्हणजे मॅजिक फिगर त्यांना घेता येत नाही. आणि जर उद्याची सत्ता जर महाराष्ट्राची अखंड, आता आपण पाहतो की विदर्भाच्या परिस्थितीवर आज विधिमंडळामध्ये गोंधळ झाला. दिल्लीमध्ये आज एक त्या ठिकाणी एका खासदारांनी आपलं स्वतःचं म्हणणं मांडलं की विदर्भाची वेगळी मागण्याच्या संदर्भामध्ये आणि आज महाराष्ट्राचा असलेलं विधिमंडळ बंद करण्यात आलं. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर मला खात्री आहे की या संपूर्ण उद्याच्या क्षितिजाला जर बदल अपेक्षित असेल, सर्वसामान्य माणसाची जर न्याय प्रक्रिया जर उंचवायची असेल तर आजची ही जी भेट आहे ती आजची भेट ही माझ्या दृष्टीने उद्याच्या संकेताची किंवा उद्याच्या असलेल्या महाराष्ट्राच्या स्वप्नाच्या असलेल्या चांगुलपणाची भेट असावी असं मला मी याच्यातून पाहतोय. बरं, हा फार महत्वाचा, म्हणजे या मनसेचे नेतेच आता जर का म्हणत असतील तर हा फार मोठा संकेत आहे. मी प्रधानांना विचारतो, प्रधान सर तुम्हाला यामध्ये बिटवीन द लाईन्स काही दिसतंय? कारण मनसेचे आमदार सरळ काही उघडपणे बोलू शकणार नाहीत, पण तुम्हाला याच्यातून काही दिसतंय वेगळी शक्यता? मला वाटतं की म्हणजे ते खूप काही बोलून जात आहे. एक्झॅक्टली. आणि त्यांनी जर इतके स्पष्ट संकेत दिले तर मला वाटतं की म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना हा सगळा जो आजचा एपिसोड आहे भेटीचा त्याच्यामध्ये त्यांच्या नेहमीच्या स्टाईल प्रमाणे असं सस्पेन्स गूढ असं ठेवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. पण मला वाटतं इथं आमदारांनी येऊन तुमच्या स्टुडिओमध्ये ते गूढ म्हणजे उकलण्याचाच प्रयत्न केला असं आपण म्हटलंय तर ते काही चुकीचं होणार नाही. चांगलं आहे जर समजा खरोखर महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने हे दोन्ही भाऊ एकत्र येणार असतील तर मला असं वाटतं की खरोखरच ते भाजपसाठी सुद्धा आता एक चॅलेंज ठरू शकतं. आणि त्यांनी उघड किंवा छुप्या पद्धतीने जरी समझोता केला तर मग त्याचा मुकाबला करण्यासाठी आता भाजप काय स्ट्रॅटेजी असतं का भाजपचे सगळे मदार ही मोदींच्या नेतृत्वावर अवलंबून असणार आहे. कारण असं आहे की सरकार येऊन आता केंद्रातलंही सरकार येऊन कालावधी उलटलेला आहे, राज्यातही कालावधी उलटलेला आहे, राज्यातल्याही मंत्र्यांवर भाजपच्या आरोप व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे लोकसभेमध्ये जे आपल्याला म्हणजे भाजपचं भरती दिसली किंवा सुनामी दिसली, बरोबर आहे, तशी सुनामी ती आता या महापालिका निवडणुकांमध्ये राहील याची काही खात्री देता येत नाही. आणि अशा वेळी जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर मला असं वाटतं की भाजपला सुद्धा त्याचा आता गांभीर्यानेच विचार करावा लागेल. मनसेचे जे नेते आहेत, आमदार आहेत, ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत, हे विसरून चालणार नाही. आणि शिवसेनेत योग्य ती संधी मिळाली नाही म्हणून ते मनसेमध्ये आलेले आहेत. आणि राज ठाकरेंनाही योग्य ती संधी शिवसेनेत मिळाली नाही म्हणून मनसेची स्थापना झालेली आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती आणि राज ठाकरेंची परिस्थिती काही प्रमाणावर सारखी आहे. पण ते ज्या स्वरूपाचं वक्तव्य करतायत त्यांचं मुळात शिवसेना प्रेम जे आहे ते अजून कमी झालेलं दिसत नाही. आणि त्यामुळे ते उघडपणे या ठिकाणी दोन ठाकरेंनी एकत्र यावे अशा स्वरूपाचा आशावाद व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. देसाईंकडे मी जाईन, हेमंत देसाईंकडे घेऊन. हेमंत देसाईजी, स्क्रिप्टचा मगाशी उल्लेख समीरण सरांनी केला आणि तुम्ही सुद्धा इंटरव्हलच्या पर्यंत आलो होतो, पण आता मनसे आमदार जे काही सांगतायत त्यातलं बिटवीन द लाईन्स लक्षात घेतलं तर या पुढचे क्लायमॅक्स कोणत्या दिशेने असणार आहेत? त्याचा राशोमान होणार विविध शक्यतांचा का सरळ सरळ एकच क्लायमॅक्स असणारा काही वेगळा हिट हिंदी सिनेमा होणार आहे? राशोमानमध्ये प्रत्येक कॅरेक्टरला ज्या प्रमाणे आपलं दिसतं त्याप्रमाणे आता आम्ही इथे बसलेलो आहोत ते आम्हाला वास्तव वेगवेगळ्या पद्धतीने दिसतंय. पण मगाशी जे मनसेचे आमदार म्हणाले त्याला पूरक असं प्रतिक्रिया बाळा नांदगावकरांची आहे. आणि बाळा नांदगावकरांची जी प्रतिक्रिया आजचा आहे, आजचा नाही, बाळा नांदगावकर हे सततच मनसे आणि हे आणि एकत्र यावं या मताचे आहेत असं माझं मत आहे. कारण ते खरे शिवसेने बाळासाहेबांचे एकनिष्ठ आहेत, त्यानंतर राज ठाकरे येतात, पण पहिले बाळासाहेबांची यांची निष्ठा आहे. आता आपण बघूया की मी तुम्हाला उदाहरण दुसरं सांगतो की वल्लभभाई पटेलांनी एक पत्र लिहिलं होतं गांधींना. त्यांनी असं म्हटलं होतं की मला काही पंतप्रधान व्हायचं नाही कारण नेहरू हे पॉप्युलर आहे. त्याप्रमाणे आता बघितलं आता तर संघटनात्मक संपूर्ण काय जे काही स्ट्रॅटेजी असणं, कार्यकर्त्यांना बळ देणं आणि व्यूहरचना करणं याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे खूप चांगले आहेत. पण मगाशी ज्याचा उल्लेख झाला त्यांच्या वक्तृत्व शैलीच्या राज ठाकरेंच्या,
कितीही मनसेची लोकप्रियता नीचांकाला आली असली तरी राज ठाकरे वक्ते म्हणून अजूनही पॉप्युलर आहेत खरंय, तितकेच. खरंय. त्यामुळे हे जर दोन घटक एकत्र आले तर महाराष्ट्रात नक्कीच राजकीय भूकंप होईल. बरं. ज्याप्रमाणे एक दुसरी गोष्ट बिहारमधली सांगता येईल अलीकडे, की बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव एकमेकाचे अक्षरशः गळे पकडत होते आणि ते एकत्र आले. ते एकत्र आल्यानंतर बिहारमधलं संपूर्णपणे चित्र बदललं. तसं आता आपण बघितलं तर समजा मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर उद्धवजींची मुलाखत बघा. उद्धवजींच्या मुलाखतीत असं म्हटलंय की आमचाच मुख्यमंत्री नजीकच्या भविष्य काळात होईल, आमचाच, म्हणजे मी होईन असं ते म्हणाले नाही. म्हणजे उद्या आपल्याला असंही म्हणता येऊ शकतं की राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात. दोन्ही पक्ष टप्प्याटप्प्याने एकत्र आले किंवा एकत्र मनोमिलन झालं निदान, तर असं होऊ शकतं उद्या. ही शक्यता नाकारता येते. आणि अशा वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती आजच्या सारखीच राहिली तर तो म्हणजे तिसरीकडे जाईल. भाजप, राज ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना, मनसे, आणि हे निसंदर्भ होण्याच्या टप्प्याला जातील की काय अशी भीती वाटते. असं होऊ नये पण तशी शक्यता नाकारता येत नाही, कारण महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतं. जसं तेलुगू देशम नंतर आंध्रामधलं चित्र कम्प्लीट बदललं होतं. अंजय यांचा अपमान ज्याप्रमाणे राजीव गांधी आणि देसाईजी, जर का हे दोन पक्ष एकत्र आले, हे दोन पक्ष एकत्र येणार असतील तर महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ता समीकरणांमधला शेवटचा एका जो असतो तो म्हणजे या सगळ्यांना बाहेरून किंवा प्रत्यक्ष राष्ट्रवादी पाठिंबा देईल, म्हणजे मॅजिक फिगर पार झाले आणि प्रत्यक्ष सत्ता येईल. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तो घेऊन मी इकडे सविनन किंवा निलेश सरांकडे येण्यापूर्वी मी तिकडे प्रवीण पुरोंकडे परत एकदा जातो. प्रवीण पुरोजी, हे जर का होणार असेल, आता आपण लेट्स टॉक अबाउट की पुढे काय होऊ शकतं प्रत्यक्षामध्ये. जर का महापालिका निवडणूक ही त्याची जर का लिटमस टेस्ट असेल तर त्यामध्ये इक्वेशन्स कशी होणार? शिवसेना मुंबईतला स्वतःचा कोणत्याही जागा अशा सोडू शकेल मनसेला, वाटतं तुम्हाला? एक आठवण करून देतो, मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची भेट झाली होती आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक 2 निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या पार पडल्या होत्या. आणि त्या जेव्हा इलेक्शन लागायचं तेव्हा विलासराव देशमुख वेगवेगळ्या दौऱ्यावर जायचे. तेव्हा काही पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं खाजगीत की बाबा तुम्ही इथे इलेक्शन लागले आणि तुम्ही बाहेर जाता, याचं कारण काय? तर मला खाजगीत सांगतो म्हणाले, मुंबईमध्ये शिवसेनेची गरज जी आहे आणि मुंबई महाराष्ट्राची राहावी यासाठी शिवसेना असली पाहिजे असं प्रामाणिकपणे माझं मत आहे. बरं. आणि याच्या पाठीमागे ती एक भूमिका आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. बरं. ही आठवण देत उद्धव ठाकरे असे म्हणाले होते, प्रगल्भ राजकारण जे असते, राजकारण जे प्रगल्भ जे असतं ते काँग्रेसला कळलंय पण भारतीय जनता पक्षाला कळलेलं नाही. म्हणजे ज्या पक्षाच्या बरोबर शिवसेना आज सत्तेमध्ये आहे त्याच सत्तेतल्या पक्षाला ते दोष देतात आणि त्यांना प्रगल्भ राजकारण त्यांना कळत नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीमध्ये कदाचित अशी परिस्थिती जर निर्माण झाली, भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे उभा राहिला आणि शिवसेनेला अलिप्त करून ठेवलं, तर भारतीय जनता पक्षाला वेगळं करण्याकरिता मनसे आणि शिवसेना एकत्र जर झाली तर त्याला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. आणि तोच धागा जो मधल्या काळापासून जो सुरू झालेला आहे की शिवसेना आणि मनसे यांचे जे काही एक वाढते चांगले सुमधुर संबंध आहेत, आता आमदार साहेबांनी तर सांगितलेलंच आहे, तर ते संबंध या पाठीमागे काहीतरी सांगायला मागतायत की मुंबई महानगरपालिकेमध्ये ते एकत्र आले. मध्ये कोणीतरी मला वाटतं संदीप म्हणाले की बिहारी आणि युपीचं उत्तर भारतीयांचं जे काही प्रकरण यांना भोवेल का, मला असं वाटतं ते कालबाह्य झालंय. पण आता या परिस्थितीमध्ये हे 2 पक्ष जर एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला नक्कीच विचार करावा लागेल अशी आताची परिस्थिती आहे. मी एक शरद सोनवणेंकडे जाईन एक या निमित्तानं. शरद सोनवणेजी, समजा असं काही अलायन्स होणार असेल, हे सगळं जर तर आहेत गोष्टी, पण एकीकडे तुमच्या राज ठाकरेंना नरेंद्र मोदींचं एवढं कौतुक आहे, त्यांच्या विरोधात माझे खासदार निवडून आले तर त्यांना पाठिंबा देतील, एवढं प्रेम जर का त्यांच्या बरोबर असेल तर त्याच वेळी शिवसेनेसोबत घरोबा किंवा शिवसेनेसोबत जवळी कशी काय शक्य होईल? कारण तुमच्या मनातला इन्क्लिनेशन, एक झुकाव तर भाजपच्या दिशेने आहे. साहेब, मला अतिशय नम्रपणे सांगावं लागेल की मूळचा पिंड शिवसैनिकाचा आहे. राजसाहेब जरी आज मनसे जरी त्यांनी समजा पक्ष काढला असेल तर शेवटी या गोष्टी ज्या होत्या त्या बाळासाहेबांच्या नंतर सत्तेच्या होत्या. पण तो मला एक विशेष वाटतं की 2 भाऊ एकत्र यायचं म्हणतायत तर जेवढे काही विश्लेषक आहेत, जेवढे काही तज्ञ आहेत, तर त्यांच्या पोटामध्ये गोळा काय, ज्या महाराष्ट्राच्या असलेल्या समर्थनासाठी हिंदुत्वाची मशाल ज्या बाळासाहेबांनी
आपल्या सर्वांच्या समोर जी पेटवली हा. आणि ती मशाल खरं तर या संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसांची अस्मिता आहे. मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या, मराठी माणसाला न्याय मिळाला, वडापाव विकणारा माणूस इथं महापौर झाला, सर्वसामान्य माणूस इथे मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला. हो. अशा परिस्थितीला संघटनेला जर पुन्हा एकदा जर एक पाऊल मागे सरकवून जर राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र बसून जर महाराष्ट्राचा विचार करणार असेल बरं. तर त्याच्यापेक्षा चांगला संदेश महाराष्ट्रात दुसरा कुठला नसेल. आमदार शरद राहिला विषय सोनवणे साहेबांचा. आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. मोदी साहेबांचा विषय आमदार असा आहे. आमदार शरद सोनवणे मला आपल्याला एक प्रश्न सांगायचं आहे विचारायचा आपल्या आहे. माध्यमातून. एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला की आता विश्लेषकांच्या पोटात गोळा येण्याचा प्रश्नच नाहीये. प्रश्न असा आहे की भाजपच्या पोटात गोळा येणार आहे जरी दोन पक्ष एकत्र आले तर. पण तुम्ही लोक म्हणजे विशेषतः मनसेचे लोक स्पष्टपणे काही बोलायलाच तयार नाही आहात. जसं शिवसेनेतल्या काही सूत्रांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की आमची भावना आम्ही आमच्या नेत्याच्या कानावर घातलीये. आज मनसेचे आमदार शरद सोनवणे राजसाहेबांशी काही बोललेत का? तुमची भावना तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची राजसाहेबांच्या कानावर घातली आहे का? हे एकदा स्पष्टपणे सांगून टाका. एक तुम्हाला मी सांगतो की आपण जो प्रश्न केला त्या प्रश्नाचं उत्तर सरळ आणि थेट आहे. बाहेर पडताना राजसाहेबांनी परिस्थितीची आपल्या स्वतःची आखणी करून महाराष्ट्राचा दौरा करून बाळासाहेब असताना त्यांनी दुसरा पक्ष निर्माण केला. आणि आजच्या परिस्थितीला गेले 2 टर्म आपण पाहतोय की 2 पंचवार्षिक झाल्या. ज्या वेळेला 13 आमदार आले तर सर्वांनी त्यावेळेला बातम्या केल्या की उद्याच्या सूर्याला किंवा उद्याच्या क्षितिजाला स्पर्श करणारा असलेला एकमेव सूर्य राजकारणात होऊ शकतो. चढ उतार आयुष्यामध्ये असू शकतात. चढ उतारामध्ये कार्यकर्त्यांबरोबर नेहमीच संवाद प्रत्येक नेते करत असतात. शिवसेनेचे नेते शिवसेनेबरोबर संपर्कामध्ये आहेत, कार्यकर्ते चर्चा करतायत. आम्ही सुद्धा मंडळी वेळोवेळी दर आठवड्याला गेल्यानंतर साहेबांबरोबर चर्चा करतो. परंतु पूर्वीचं जे वातावरण 10 वर्षापूर्वी होतं ते वातावरण 2 भावांमध्ये राहिलेलं नाही. मी अति प्रामाणिकपणे सांगेल. आणि ही युती केव्हाही कधी आणि कुठल्याही स्तरावर होऊ शकते. एखाद्या वेळेस मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर सुद्धा होऊ शकते आणि चमत्कार घडू शकतो. महाराष्ट्राच्या सत्तेला वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. अशा आमच्यासारखा कार्यकर्ता जाहीरपणे आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या समोर ही गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे ठेवू शकतो. अशी जाहीर भूमिका सध्या शिवसेनेचा मूळचा शिवसैनिकच मांडू शकतो, कारण मनसेत कोणी इतक्या उघडपणे बोललं नसतं. त्यामुळे सोनवणेने अगदी बहुधा शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या मनातले सोनवणे अगदी एकदम धडधडीतपणे बोललेले आहेत. आणि कौतुक आहे, एवढा तटस्थपणा आज कोणामध्ये नसतो. मला असं वाटतं प्रसन्न की आपल्याला जी आपली सूत्र दुपारपासून सांगतायत त्या गोष्टीची पुष्टीच आमदार शरद सोनवणेंनी केलेली आहे. त्याचं कारण शिवसेनेतनं मिळालेला फीडबॅक आणि मनसेच्या आमदारांनी जाहीरपणे जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यावर सांगितलेले स्टेटमेंट म्हणजे आपल्याला मिळालेल्या माहितीचं बातमीमध्ये रूपांतर होतंय. किंबहुना ती आजची हेडलाईन सुद्धा असायला हरकत नाही की मुळात मनसैनिकांची मनं आणि शिवसैनिकांची मनं ही कुठेतरी एका दृष्टीने एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. भले पक्षांचं वेगळं अस्तित्व राहील, भले त्याच्यामध्ये पुढची समीकरणं वेगळी असतील, कॉमन मिनिमम प्रोग्राम निलेश जसं म्हणाला तसा वेगळा असेल किंवा बिहार सारखी परिस्थिती नाही, महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे. आज जेव्हा सरळ सरळ विदर्भाचे प्रश्न कोणी डायरेक्ट मांडत असेल आणि विदर्भ वेगळा हवाय असं म्हणत असेल तर हे दोन्ही पक्ष खांद्याला खांदा लावून बरोबर उभे राहतील. मराठीचा मुद्दा असेल, अस्मितेचा किंवा विदर्भाचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांवर हे दोन्ही पक्ष बरोबर आहेत असा संदेश जरी लोकांपर्यंत गेला तरी राजकीय वातावरण ढवळून निघेल आणि तो भूकंप होण्याची शक्यता. या युतीला तुम्ही नाव काय कॉइन कराल? म्हणजे जसं शिवशक्ती आणि भीमशक्ती, मग याला काय शिवशक्ती आणि मराठी शक्ती काय नाव काय कॉइन होईल? नाव काय कॉइन? नावाचं कॉइनिंग हे करण्यामध्ये राज ठाकरे फार माहिर आहेत. राज ठाकरेंनी अनेक पक्षांची नावं सुचवलेली आहेत, अनेक पक्षांच्या झेंड्यांचे रंग तयार केलेले आहेत, अनेक मराठी चॅनल्सची नावं सजेस्ट केलेली आहेत. तेव्हा या पक्षांचं किंवा या युतीचं नाव काय आहे ते मला वाटतं राज ठाकरे उत्तम ठरवतील. निलेश, जर का आता शरद सोनवणेंनी एकदम मोठा टर्म दिलेला आहे, म्हणजे मगाशी समीरण सरांनी सुरुवात केल्याप्रमाणे इंटरव्हल नंतरचा पहिला फटका आपल्याला झटका त्यांनी दिलेला आहे. मला आता विचारायचं आहे, आगामी दसरा मेळावा किंवा षण्मुखानंदच्या सभेमध्ये 2 भाऊ एकत्र दिसण्याची शक्यता वाढलेली आहे? अगदी निश्चितच. ज्या स्वरूपामध्ये शरद सोनवणेंनी सगळे पत्तेच उघड केलेत अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. आणि धक्का जो आपण म्हणतोय तो पहिला धक्का शरद सोनवणेंनी त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी दिलेला आहे. येत्या काळामध्ये निश्चितच 2 ठाकरे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. आज वेळ नाही दोघेही ठाकरेंच्या पातळीवर किंवा त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्या पातळीवरून कोणतंही वक्तव्य करण्याची. मात्र निश्चितच या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून त्या संदर्भातलं सुतोवाच केलं गेलंय. योग्य वेळी म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर किंवा त्यानंतर 2 ठाकरे
हे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्याचं चित्र स्पष्ट होताना आजच आपल्याला पाहायला मिळेल. निलेश आणि प्रसन्न, मला एक गोष्ट सांगायची आहे, अष्टप्रधान मंडळ हे नेहमी फार सांभाळून भूमिका घेत असतं. आपण आतापर्यंत बघितलं असेल तर शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडळाला केव्हा बोलता येतं किंवा केव्हा ते टीका करतात दुसऱ्या पक्षांवर, ज्यावेळेला त्यांना आपल्या नेत्याचं अभय आहे माहिती असतं आणि आपल्या नेत्यांनी परवानगी दिली माहिती असतं तेव्हाच ते बोलतात. जर दोन बंधू एकत्र येत असतील किंवा त्यांच्यामधली काही चर्चा असेल तर त्याच्यामध्ये हात घालायचं किंवा तोंड घालायचं धाडस हे अष्टप्रधान मंडळातल्या कोणाजवळही नाही. ते अष्टप्रधान मंडळ अशा वेळेला ताऊन सुलाखून जो आपल्याला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर आपण यातनं बाजूला राहिलेलं बरं, आपण मोठ्यांच्या गोष्टीत तोंड न घातलेलं बरं, असा शहाणपणाचा विचार करून ते याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा देत नाहीत, अतिशय सावध भूमिका घेतात. त्याच्यामुळे हा जो काही सगळा निर्णय आहे भूमिकांचा किंवा धोरणांचा, हे फक्त आणि फक्त हे दोन बंधूच घेतील. आणि मला स्वतःला असं वाटतं की आत्ताची भूमिका, आजची भेट झाल्यानंतर भूमिका जाहीर करायची योग्य वेळ नाही किंवा नसावी असं या दोन बंधूंना वाटत असावं. ही आता सुरुवात आहे, ही आता पेरणी आहे, ही आता तयारी आहे, ज्याला आपण एक प्री प्रोडक्शन म्हणतो. आपण आता सिनेमाच्या भाषेत बोलतोय म्हणून मी सिनेमाच्या भाषेत सांगतो. प्री प्रोडक्शन हा प्रकार फार महत्वाचा असतो, ज्याच्यामध्ये प्लॅनिंग असतं, ज्याच्यामध्ये धोरण असतं, ज्याच्यामध्ये टाइम टेबल असतं आणि ज्याचा धक्कातंत्राचा उल्लेख निलेशनी केला, ते सगळं धक्कातंत्र योग्य वेळेला, म्हणजे अजून थोडंसं वातावरण जर ताणलं गेलं किंवा अजून जर शिवसेनेचा अपमान व्हायची वेळ आली तर मात्र हे धक्कातंत्र अशा वेळेला केलं जाईल की महापालिका निवडणुकीला 2 किंवा 3 महिने उरलेले आहेत. म्हणजे आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर मला असं वाटतं या गोष्टीचा इम्पॅक्ट हा जास्त जोरात बसू शकेल आणि तो इम्पॅक्ट पसरायला मतदारांमध्ये मग राज ठाकरेंचे आणि उद्धव ठाकरेंचे कॉमन झंझावती दौरे असतील किंवा इतर काही त्याचे मार्ग असतील हे अवलंबले जातात. निलेशला एक प्रश्न विचारण्यापूर्वी समीरण सर, आता तुम्ही सिनेमाचीच सगळी टर्मिनॉलॉजी वापरताय. सिनेमा किती मोठा झाला असला तरी डिस्ट्रीब्युशनचं महत्व असतं, थिएटर्स पकडावे लागतात. या भाषेत बोलायचं झालं तर मतदारसंघ द्यावे लागतात. ज्या शिवसेनेला आता स्वतंत्र लढल्यानंतर 66चा आकडा गाठता आलेला आहे, ती शिवसेना आता मनसेसाठी मुंबई महापालिकेतले प्रभाग असतील नाही तर विधानसभेतले मतदारसंघ असतील, या न्यायानं थिएटर द्यायला तयार होईल का तुमच्या या सिनेमासाठी? मला असं वाटतं की या दोन्ही ऍडजस्टमेंट हा अतिशय काळानुसार दोघांनी एकत्र बसून ठरवायचा मुद्दा आहे. या सगळ्या निटीग्रिटी सॉर्ट आउट होऊ शकतात. मुळात असतो तो धोरणात्मक निर्णय. आणि तू डिस्ट्रीब्युशनचं जर म्हणशील तर या दोघांचं एकत्र येणं हे सैराट पेक्षा काही कमी नसेल. सैराटला कधीही चित्रपटगृहांचा तोटा आला नाही किंवा चित्रपटगृहांचा प्रॉब्लेम आला नाही, जिथे लावला तिथे तो हिट झाला. या दोघांचं एकत्र येणं हे असं सैराट, भन्नाट किंवा चौखूर उधळणारा घोडा असं काही तुम्ही त्याला म्हणा, पण या दोघांचं एकत्र येणं हे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढेल आणि भाजपला प्रश्न पडू शकेल की आता या दोघांना आवरायचं कसं. या दोघांची लोकप्रियता खूप आहे, शिवसेना आणि मनसे या दोघांची लोकप्रियता आहे, तळागाळात ते पोहोचू शकतात, माणसांपर्यंत जाऊन विचार मांडू शकतात आणि भाजपच्या एकूणच भूमिकेला या दोघांचाही जो वैयक्तिक आणि पक्षाचा विरोध असेल, मागच्या काही काळात आपण बघितलं असेल, नरेंद्र मोदींचं सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंनी कौतुक केलं असेल, पण नंतरच्या काळात त्यांच्यावर टीकाही केली. नंतरच्या काळात त्यांना पंतप्रधान म्हणून खालच्या गोष्टींकडेही कसं लक्ष द्यायला पाहिजे असे 4 खडे बोलही सुनावलेत. मला वाटत नाही की तू म्हणलास तसं त्यांचं ते मोदी प्रेम आता टिकलेलं असेल. आता उलट दोघांचाही कॉमन शत्रू, 1 पॉइंट अजेंडा, भाजपला विरोध हे जर असेल तर या 4 ते 5 महापालिकांवर पहिल्यांदा लक्ष केंद्रित करायचं आणि त्याच्याकरता स्ट्रॅटेजी आखायची. हे मला वाटतं या 2 बंधूंचं आणि पक्षाचं मूळ उद्दिष्ट. निलेशकडे जाण्यापुढे सोनवणेजी काय म्हणताय? सोनवणेजी बोला. साहेब मला या सगळ्याच्या आता विधानाची जरा थोडीशी मला त्या ठिकाणी मला सपोर्टेड एवढंच बोलायचं आहे की मोदी साहेबांच्या सुरुवातीच्या बाबतीमध्ये केलेली त्यांनी स्तुती आणि नंतर त्यांच्या विरोधात केलेलं भाषण, माझ्या दृष्टीने राजसाहेब ठाकरे हे अतिशय स्वच्छंदी आणि जिवंत माणसाचं जर नेतृत्व कोण असेल तर ते केवळ राजसाहेब ठाकरे. त्यांची भूमिका समजून घ्या. बरं, ठीक आहे. मला शेवटचा काही वेळ उरलेला आहे. मी एक निलेशची प्रतिक्रिया आणि त्यानंतर मी देसाईंकडे जाणार आहे. निलेश, हे सगळं होत असताना आपण सेना आणि मनसेबद्दल बोलतोय. आपण विसरायला नको की स्वतः शरद पवारांनी एकदा एका संदर्भाच्या अनुषंगाने म्हणाली होती शिवसेना एकटी आहे काय, आणि त्याचवेळी राज ठाकरे स्वतःच्या बळावरती पक्ष मोठा करतात, त्याचं मला कौतुक वाटतं. उद्या असंच काही समीकरण होणार असेल तर एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पर्यायानं शरद पवार या युतीमध्ये काही महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात. या युतीमध्ये शरद पवारांना कोणतीही दखल देण्याचा अधिकार ठाकरे कुटुंब देईल अशी परिस्थिती सध्या तरी नाही. आणि त्यामुळे शरद पवारांना जवळ करणं म्हणजे घोटाळेबाजांना जवळ करणं आणि त्यातून राजकीय दृष्ट्या आत्मघात करून घेणं असं सध्या तरी राजकीय वर्तुळात चर्चेलं जात आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ करून कोणी राजकारण अशी शक्यता मुंबई महानगरपालिकेत तरी दिसत नाही. मुंबई महानगरपालिकेत जर बघितलं तर 40% मराठी मतं आहेत, 12% मुस्लिम मतं आहेत आणि उर्वरित 12% साधारण ही दक्षिणात्य मतं आहेत. उरलेली जी आहेत ती गुजराती आणि उत्तर भारतीय अशी मतं आहेत. जर ही 40% एकगठ्ठा मतं सेनेला आणि मनसेला मराठी माणसाची म्हणून एकत्र ठेवायची असेल, जर हे 2
ठाकरे एकत्र आले तर ही 40% मतं ही हक्काची मतं म्हणून सेना आणि मनसे दोघंही बघू शकतात आणि त्यांच्या बळावर ते पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतात. इतकंच नाही तर मुस्लिम मतही ती जे थेटपणे सेनेला जाणार नसली तरी ती भाजपला जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत ती मनसेच्या मार्गाने सेनेपर्यंत पोहोचू शकतात किंवा ती मनसेला मिळू शकतात. आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दोघी ठाकऱ्यांनी एकत्र येणं म्हणजे दोघांच्याही अस्तित्व शाबूत राखणं आणि भगवा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवर कायम ठेवणं या दृष्टीने महत्वाचं आहे. ते होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं अशी शक्यता सध्या तरी दिसते. एकच मुद्दा फक्त मी मांडतो की या महापालिकाच्या निवडणुकांच्या निकालावर या राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होणार का, या राज्याची 19 पर्यंतची पूर्ण टर्म पूर्ण होणार हे अवलंबून राहणार आहे. त्याचं कारण त्याच्यानंतर या महापालिकाच्या निकालानंतर समजा हे दोघं एकत्र आले आणि महापालिका यांनी ताब्यात घेतल्या बऱ्याचशा मुंबई सकट, तर मला वाटतं सत्तेची समीकरणं बदलू शकतात. त्यानंतर कदाचित शिवसेना फक्त बाहेरून पाठिंबा देईल या सरकारला आणि तशा अवस्थेमध्ये ते सरकार चालवायचं की नाही याचा निर्णय हा भाजपला घ्यायला लागेल. आणि मग त्याच्यानंतर काय होऊ शकेल, ते सरकार पडेल आणि मध्यावधी निवडणुका होतील का 19 पर्यंत पुढे जाऊन 19ला नेहमीच्या वेळेला निवडणुका होतील हे नंतरचं झालं. पण या निवडणुकांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे हे ओळखून आणि आता आज ज्या बैठका झाल्यात त्याच्यावरून आपण उगाच जम्पिंग टू द कन्क्लुजन असं करायला नको. या आजच्या बैठकीनंतर उद्या सकाळी काहीतरी अनाउन्समेंट होईल असं राजकारणात कधी होत नसतं. प्रत्येक गोष्टीचं एक प्रोग्रेशन असतं, प्रत्येक गोष्टीला एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया सुरू झाली आहे इतकाच आपण अंदाज काढू शकतो. पण त्या प्रक्रियेचं नंतर फलित काय होतंय आणि ती योग्य वेळ कुठली. ठाकरे बंधू आणि विशेषतः राज ठाकरे हे टायमिंग बद्दल फार प्रसिद्ध आहेत. ते कधी माध्यमांपुढे जायचं याचं त्यांचं टायमिंग असतं. 2 प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये, पब्लिक अपीअरन्सेसमध्ये, जाहीर सभांमध्ये आणि टीव्ही कॅमेऱ्यांच्या पुढे येण्यात सुद्धा त्यांचं एक विशिष्ट टायमिंग असतं. त्या टायमिंगच्या आधी ते अजिबात मीडियापुढे येत नाहीत. तसंच कुठला निर्णय जनतेपुढे घेऊन जायचा याचं टायमिंग त्या दोन्ही बंधूंना आणि विशेषतः राज ठाकरेंना व्यवस्थित माहिती आहे. मला असं वाटतं की या टायमिंगचा उपयोग या सगळ्या प्रक्रियेला ते अधिक समृद्ध करण्याकरता करतील आणि योग्य वेळा तो निर्णय मांडतील असं मला वाटतं. एकदम शेवटची 30 सेकंदात प्रतिक्रिया देसाई सर तुमची. मगाशी तुमच्याकडे आता आला नव्हता, बोला. सेना भाजप गेल्या वेळी लोकसभेच्या नंतर जेव्हा वेगवेगळ्या निवडणुका लढवण्याचं ठरलं सेना भाजपचं, तेव्हा जर आपण बघितलं असतं की सेना आणि मनसे हे एकत्र आले असते तर मनसेची महानगरपालिका सेना मनसेची सत्ता राहू शकली असती, टिकू शकली असती. तसं झालं नाही. भाजप आणि शिवसेना एकत्र आली. पण आता आपण लॉंग टर्म मध्ये बघितलं तर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेने बऱ्यापैकी इनरोड्स केलेले आहेत. मनसे हा शहर केंद्रित पक्ष आहे आणि मनसेला ग्रामीण भागात वाढायचा आहे. आता कोपर्डीचा जो दौरा राज ठाकरेंनी केला किंवा दुष्काळाचा दौरा केला तो या पार्श्वभूमीवर त्यांना तिकडे जायचं आहे, पण त्यांची तिथे यंत्रणा नाहीये, संघटना नाहीये. त्यामुळे दोघांना याचा नक्कीच एकत्र आल्याचा फायदा होईल. पण इंटरनल कॉन्ट्राडिक्शन्स खूप आहेत. ते किती मुद्दे किमान समान कार्यक्रमांच्या अंतर्गत काही किमानच मुद्दे ठेवले आणि बाकीचे बाजूला ठेवले तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कॉन्ट्राडिक्शन आहे. त्याच्याशिवाय दोन्ही दोघांचे जे नेते आहेत किंवा आमदार नगरसेवक आहेत त्यांचं आता काही जणांना आपल्या जागा सीटा सोडायला लागतील आणि हा जो त्याग करणं आहे आणि त्याच्यानंतर त्याग करून मग दोन्ही पक्ष एकत्र आणणं, मनोमिलन करणं ही प्रक्रिया खूप कॉम्प्लेक्स आहे. पण मी एक शेवटचं सांगतो की गब्बर सिंगचा उल्लेख झाला त्याप्रमाणे जय आणि वीरू हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना म्हटलं तर गब्बर सिंग जो आहे त्याला नष्ट करण्यामध्ये जय वीरू जो एकत्र आले त्यापैकी दुर्दैवाने एकाचा त्या सिनेमामध्ये हे झालेला असतो, प्रत्यक्षात असं काही होत नाही. पण जय वीरू एकत्र आले तर महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतं हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आता हे चित्र बदलणार किंवा नाही हे येत्या आगामी काही दिवसांमध्ये आपल्याला लक्षात येणार आहे. पण आज या एका रिलीज होऊ घातलेल्या महा ब्लॉकबस्टर राजकीय चित्रपटाची सुरुवात तर खूप जोरदार झालेली आहे. काय होणार ते आपण बघणारच आहोत. पण तुर्तास या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही लोकांना विचारलं होतं की त्यांना काय वाटतं आजच्या भेटीबद्दल, काय म्हणतायत लोक. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आपला ट्विटर प्रश्न होता की राज आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीमागे भाजपला मुंबईत रोखण्याची तयारी आहे का. बघूयात काय म्हणतोय आपला कौल. स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. 83% लोक म्हणतायत की होय ही तयारी आहे रोखण्याची. आता दोन्ही ठाकरेंनी हा कौल लक्षात घेतला पाहिजे. लोकांचं मत तुमच्या बाजूने आहे. हे मत आपल्या बाजूने वळवण्याचं मात्र तुम्हाला त्यासाठी मनपरिवर्तन एकमेकांमध्ये घडून आणावं लागेल. काय होतंय आपलं लक्ष राहणारच आहे. तुर्तास सर्व मान्यवरांचे आभार. चर्चेमध्ये थांबूयात इथेच. पाहत रहा जय महाराष्ट्र.